राज्यामध्ये उद्या लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान पार पडणार आहे, तर मतदानाआधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळाले। मुख्यमंत्र्यांनी मुंबऱ्यामधल्या शिवसेनेच्या शाखेला भेट दिली, त्यानंतर ठाण्यातल्या आनंद दिघेंच्या समाधीचं दर्शनही घेतलं। त्यानंतर मुख्यमंत्री क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना पाहायला मिळाले। मुख्यमंत्री शिंदेंशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर, प्रचार संपला, थोडं रिलॅक्स वाटतंय आज सर? एकदम रिलॅक्स आणि अतिशय मेहनत झाली आज, थोडं अगदी आराम वाटतोय आणि उद्या परत काम आहे, मतदान आहे आणि उद्या जास्तीत जास्त मतदान होईल असं अपेक्षा आहे। आवर्जून तुम्ही आज आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर आलेले आहात, नेहमी तुमच्या भाषणातून प्रत्येक सभेतून उल्लेख होतोच, पण आज तुम्ही आवर्जून आलेले आहात कारण की 5व्या टप्प्याचा प्रचार संपलेला आहे। त्यांचा आशीर्वाद, त्यांची प्रेरणा पाठीशी आहे, त्यामुळे त्यांच्या ऊर्जा, त्यांचं आठवण केली तरी सुद्धा ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि म्हणून त्यांच्या शक्तीस्थळावर आलो आणि ते आहेत पाठीशी। चांगला रिझल्ट येईल। यावर्षीची निवडणूक थोडी वेगळी होती, तुमच्या नेतृत्वात संपूर्ण निवडणूक लढली गेली। 48 जागांचा निकाल आता 4 जूनला येणार आहे। टीम म्हणून काम केलंय, टीम म्हणून काम केलं आणि सगळ्यांनी मेहनत केली। महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, देवेंद्रजी, अजितदादा आणि सगळ्यांनीच आमच्या मेहनत खूप झाली आणि त्याचे चांगलं फळही मिळेल। शेवटचा प्रश्न, लोकांना मतदानासाठी कसं सांगा? मतदानाला लोकांनी जास्तीत जास्त लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, आपल्या मतदानाचा हक्क बजवावा। आपलं एक मत अतिशय महत्त्वाचं आहे, ते राष्ट्र घडवणार आहे आणि देशाचा विकास करणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी मतदान करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।